तर भाषेचा अभ्यास आपण करणार आहोत, भाषा अभ्यास. पहिले त्यामध्ये आपण शिकणार आहोत शब्द सिद्धी. इयत्ता 10वीचा मराठीचं व्याकरण आहे आणि हे सर्वांसाठीच महत्वाचं असं व्याकरण आपल्याला आहे. तर शब्दसिद्धी म्हणजे काय, तर आपल्या भाषेत आलेले शब्दसिद्धीचा अर्थ काय, शब्दसिद्धी म्हणजे काय, आपल्या भाषेत आलेले शब्द मूळचे कुठल्या भाषेतले आहेत याचा शोध घेणे म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. काय शोधणे? व्युत्पत्ती शोधणे. व्युत्पत्ती आपल्याला व्युत्पत्ती कोशात शोधता येते, पण कोणते शब्द आपण इतर भाषेतून जसेचे तसे घेतले, कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला, याचा अभ्यास म्हणजे काय, शब्द सिद्धी. याचा अभ्यास म्हणजे काय, शब्द सिद्धी. शब्द कसा तयार होतो, सिद्ध होतो, याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी होय. तर जसं आपण म्हणतो कुठल्या भाषेतून शब्द आले किंवा शब्दाचा उत्पन्न कसं झालं किंवा शब्द कसा बनला त्याचा अभ्यास. भाषेतल्या शब्दाचे वर्गीकरण आपल्याला 2 प्रकारे करता येतं. पहिलं म्हणजे सिद्ध शब्द. सिद्ध शब्द म्हणजे काय, जा, ये, कर, बोल यांसारखे मूळ धातू किंवा शब्द आहेत. आणि दुसरं साधित शब्द. साधित शब्द म्हणजे काय, कर सारख्या सिद्ध शब्दातून तयार झालेले, जसं करू, करता, करणारा, होकार, प्रतिकार हे शब्द याला म्हणतात साधित असे शब्द. साधित असे शब्द. तर सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द हे तत्सम असतात, तद्भव असतात, तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय हे त्याचे 4 प्रकार आहेत. सिद्ध शब्द 4 प्रकार कोणकोणते आहेत, तर तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. त्यानंतर साधित शब्दाचे आणखी 4 प्रकार आहेत, जसं उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द. हे व्याकरण तुम्हाला फार महत्वाचं आहे, आतासाठी पण आहे आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला हे व्याकरण थोडंसं महत्वाचं आहे, थोडंसं म्हणजे पूर्णच महत्वाचं आहे. यापूर्वी आपण सिद्ध शब्द आणि साधित शब्द या गटातील सामासिक शब्द यांचा समावेश अभ्यास केला आहे. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यास शब्दांचा अभ्यास करायचा आहे. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, उपसर्ग मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे, लक्षात घ्या, शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून साधित शब्द बनतात, याला आपण उपसर्ग असे म्हणतो. उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाही, ही अक्षरे अव्ययरूप असतात. उपसर्ग लागल्याने कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलत असतो. काय होतं, मूळ धातूचा अर्थ बदलत असतो. संस्कृत, त्याचबरोबर फारसी, अरबी या भाषेतून मराठीने अनेक उपसर्ग घेतले आहेत. या उपसर्गांना मराठी किंवा इंग्रजी शब्द जोडून अनेक शब्द तयार झालेले आहेत. आपल्याला उदाहरण पाहिजे आहे, कोणकोणते उपसर्ग वापरायचे आहे. बघा काय दिलं उदाहरण तुम्हाला, उपसर्ग दिलाय अव आणि शब्द तयार झालेत अवघड, अवजड, अवघड, अवजड आणि अवकडा हे झाले उपसर्ग घटित शब्द. आणि उपसर्ग दिलेला आहे अव. परीक्षेला असे प्रश्न विचारतात, उपसर्ग शोधा किंवा उपसर्ग ओळखा. भर, भर जरी, भर धाव, भर दिवसा. नि हा उपसर्ग आहे, नि रोगी, नि नावी, नि कोप. समजलं, हे तुमचे झाले उपसर्ग जे आपल्या शब्दाच्या आधी लागतात. अव, भर, भर दिसतं तुम्हाला, त्याबरोबर नि आणि नि. अजून उदाहरण दिलं तुम्हाला अति, अतिरेक आणि अतिशय. अति आणि अतिरेक आणि अतिशय. उपचं काय दिलंय, उपसंपादक, उपमुख्याध्यापक, उपप्रमुख, उपवास हे शब्द तुम्ही नेहमी ऐकलेले असतील. बेडर, बेफिकीर, बेपरवा हे सर्व उपसर्ग शब्द आहेत. उपसर्ग आहे बे. बिन मग येणार बिनचूक, बिन तक्रार, बिन हरकत. बिनचूक, बिन तक्रार किंवा बिना हरकत, बिन हरकत. नाराज, नाउमेद, नापसंत. नाराज, नाउमेद आणि नापसंत हे सर्व या ठिकाणी उपसर्ग शब्द आपल्याला आहेत. आता तुम्हाला की हे तुम्हाला परीक्षेत असं विचारतात, प्रत्यय ओळखा किंवा उपसर्ग ओळखा. तर प्रत्यय ह्या शब्दांच्या नंतर लागतो, प्रत्यय शब्दांच्या नंतर लागतो. बघा, शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा शब्दांना, अशा अक्षरांना आपण प्रत्यय म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, प्रत्यय असे म्हणतो. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. काय म्हणतात, प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ आई, आई हा प्रत्यय जर लागला तर शब्द कोणते तयार होतात, खोदाई, लढाई, चढाई. आऊ लागल्यानंतर काय होतं, टिकाऊ, जळाऊ, लढाऊ. आळू प्रत्यय लागल्यानंतर काय तयार होतो, झोपाळू, लाजाळू, दयाळू.
दार प्रत्यय लागल्यानंतर काय येतं? दुकानदार, जमीनदार. त्यानंतर गिरी, गिरी म्हटलं काय तर गुलामगिरी, कारागिरी, गुलामगिरी, कारागिरी. पुढे आहे एक, गुलामगिरी, कारागिरी. एकचं येतं मानसिक, सामाजिक आणि लौकिक. एकचं येतं मानसिक, सामाजिक आणि लौकिक. इथचं येतं आनंदित, प्रेरित. त्वचं काय येतं? जडत्व, गुरुत्व वगैरे वगैरे. त्यानंतर पुढे आहे तुम्हाला अभ्यस्त शब्द. काय येतं? तुम्हाला अभ्यस्त शब्द दिलेले आहेत. अभ्यस्त शब्द म्हणजे काय तर द्वित्व किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. जसं लाल लाल, हळू हळू, तुकडे तुकडे, धंदा बिंदा. त्याचबरोबर कामबिम, शेजारी पाजारी, कड कड, धड, झटपट, खटपट इत्यादी शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. बघा, तुम्हाला आता जे शब्द दिलेत ना, खाली चौकोनी दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. कोणकोणते शब्द उपसर्ग घटित आहेत, कोणते प्रत्यय घटित आहेत आणि कोणते अभ्यस्त आहेत. खूप सोपं आहे, पाहूया आपण एक एक शब्द. इनामदार, इनामदार. तर दार तुम्हाला आहे, तर दार तुम्हाला काय येणार? प्रत्यय. बरोबर. आपण याला नंबर देऊया 1 2 3. इथे देऊया 1, इथे देऊया 2 आणि इथे देऊया आपण 3. 1 2 आणि 3. हा तुमचा झाला प्रत्यय घटित शब्द. धारदार हा सुद्धा प्रत्यय घटित शब्द आहे. गल्ली याचा शब्द आहे, तुमचा आहे तो अभ्यस्त शब्द आहे. बरोबर की नाही? अभ्यस्त शब्द. चूक असेल तर सांगा जरा मलाही कळेल बरोबर की नाही. घमघम अभ्यस्त आहे. अचूक काय तुमचं? उपसर्ग घटित आहेत. हुबेहूब काय तुमचं? अभ्यस्त शब्द आहे. आंबट चिंबट हा सुद्धा तुमचा अभ्यस्त शब्द आहे. मुलुखगिरी काय तुमचा? प्रत्यय घटित आहे. धबाधब अभ्यस्त आहे. शिष्टाई हे सुद्धा प्रत्यय आहे. त्यानंतर कुठे आपण अनाकलनीय प्रत्यय उपसर्ग घटित शब्द आहे. हुरहुर अभ्यस्त आहे. हिरवा सुद्धा अभ्यस्त आहे. मधून अभ्यस्त आहे शब्द. रस्ती हा प्रत्यय घटित शब्द आहे तुमचा. दांडगाई हा पण प्रत्यय घटित आहे. उपहार हा शब्द तुमचा उपहार हा उपसर्ग घटित आहे. तिळतिळ हा अभ्यस्त शब्द आहे. शिलाई हा सुद्धा प्रत्यय घटित शब्द आहे. लुटू अभ्यस्त शब्द आहे. वटवट अभ्यस्त आहे. संशयित हा तुमचा प्रत्यय घटित शब्द आहे. बेशक हा तुमचा उपसर्ग घटित शब्द आहे. मागोमाग प्रत्यय घटित शब्द आहे.